आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर का तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण की SBI बँकेने आपल्या 44 कोटीपेक्षा अधिक खातेधारकांना महत्त्वाची माहिती दिली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने KYC पडताळणीसाठी म्हणजे KYC व्हेरिफिकेशनच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल, मेसेज किंवा मेल संबंधी खातेदारांना अलर्ट केले आहे। SBI बँकेने ही माहिती आपल्या सर्व ग्राहकांसाठी ट्विटर वरून दिली आहे। KYC पडताळणी संबंधित SMS म्हणजे मेसेज किंवा कॉल पासून सावध व सतर्क रहा असे SBI बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे। हे सायबर गुन्हेगार बँकेच्या नव्या सुविधेचा फायदा घेत खातेदारांची लूटमार व फसवणूक करत आहेत। खातेदारांनो, लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही बँका, फायनान्स कंपन्या, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांची कोणतीही खाजगी माहिती जसे की बँक खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड क्रमांक अशी माहिती विचारत नाहीत। त्यामुळे कोणीही SMS म्हणजे मेसेज किंवा कॉल करून व तसेच लिंक वर क्लिक करून माहिती विचारत असेल किंवा माहिती भरण्यास सांगत असल्यास सावध व सतर्क व्हा आणि कोणतीही आपली पर्सनल माहिती अजिबात शेअर करू नका, म्हणजेच कुणालाही देऊ नका, अन्यथा काही क्षणामध्ये तुमच्या बँक खात्यातील रक्कम हे भामटे, हे सायबर गुन्हेगार साफ करून टाकतील। महत्त्वाचे म्हणजे त्यासोबतच फसवणूक टाळण्यासाठी या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करा। एक, वेळोवेळी तुमचा पासवर्ड आणि पिन बदला, तसेच कोणासोबतही OTP शेअर करू नका। नंबर 2, रिमोट ऍक्सेस ऍप्लिकेशन कुणालाही देऊ नका। आधार कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका। नंबर 3, तुमच्या मोबाईल फोनचा आणि गोपनीय डेटा कोणाबरोबरही शेअर करू नका व तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा। कोणताही फ्रॉड मेल ओपन करू नका, म्हणजेच उघडू नका। नंबर 4, तुम्हाला एखाद्या कॉल, मेसेज विषयी खात्री नसेल किंवा शंका असल्यास त्वरित आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा आणि तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाचा हेल्पलाईन क्रमांक 1930 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।